इगतपुरी तालुक्यातील टाकेत बुद्रुक येथे शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना उघडकीस झाली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षकाच्या मदतीने 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. गोटी पोलिसांना याबाबत माहिती समजताच मुख्याध्यापकासह शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहिता आणि बाल संरक्षण व अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टाकेत बुद्रुक परिसर आणि संपूर्ण इगतपुरी तालुक्यात या संतापजनक घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ टाकेत बुद्रुक भागात आज निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. शाळेत 6वी शिकणाऱ्या 12 वर्षाच्या पीडित विद्यार्थिनीवर मुख्याध्यापक तुकाराम साबळे यांनी अत्याचार केला. वर्ग शिक्षक गोरख जोशी यांनी तुकाराम साबळेच्या सांगण्यावरून पीडित मुलीला काल दुपारी मुख्याध्यापकाच्या घरी नेले होते. यानंतर मुख्याध्यापक तुकाराम साबळे यांनी अत्याचार करून पीडित मुलीला घरी पाठवून दिले. पीडित मुलीला अत्याचारामुळे त्रास होत असल्याचे कुटुंबियाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घोटी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने दखल घेऊन तुकाराम साबळे, वर्ग शिक्षक गोरख जोशी या संशयित आरोपींना अटक करून तपास सुरू केला आहे. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक अजय कोटे आणि पथक तपास करीत असून परिस्थिती नियंत्रणात आहे. राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे कालपासून इगतपुरी तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. शिक्षण मंत्री तालुक्यात असताना ही घटना घडणे दुर्दैवी आहे. ते या घटनेबाबत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आडा, इगतपुरी.